मापात पाप करीत व्यापारी आणि त्यांच्या दलालाकडून शेतकऱ्यांची लूट केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथे उघडकीस आलाय। कापसाचे मोजमाप करताना क्विंटल मागे 30 ते 35 किलो कापूस शिल्लक जात असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी खासगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे दलाल आणि माणसांना ज्ञानगंगापूर येथून पिटाळून लावले। खामगाव येथील CCIच्या कापूस खरेदी केंद्रावर मापात पाप करून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचा प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता। दरम्यान ज्ञानगंगापूर येथे कापूस खरेदी करणारे व्यापारी दलाल यांच्याकडून क्विंटल मागे 30 ते 35 किलो कापूस जादा घेत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले। दुसऱ्या काट्यावर मोजणीची मागणी केली असता व्यापारी दलालांनी तेथून पळ काढला। नावापासून सांगा। प्रल्हाद झाबा कोल्हे, राहणार वडती खुर्द। मी माझा कापूस काल म्हटलं म्हणजे 20 क्विंटल दिलेला आहे एजंट मार्फत। एजंट आहे गोपाल सित्रे घाणेगाव आणि व्यापारी आहे पिंपळगाव राजा शब्बीर डॉन शाकीर डॉन। तर यांच्या वतीने मी कापूस दिलेला आहे 20 क्विंटल मागे म्हणजे प्रति 25 किलो मागे 10 ते 12 किलो कापूस घटलेला आहे किंवा जादा गेलेला आहे। हे आम्ही पकडल्यानंतर ज्ञानगंगापूरला दिगंबर साबे यांच्याकडे माप असताना आम्हाला माहिती कळाली। नंतर आम्ही ज्ञानगंगापूरला आलो, तिथे आम्ही जो काटा पकडला आणि ते मापारी पूर्ण पळून गेले। त्यानंतर आम्ही पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली। यावेळी शेतकऱ्यांनी कापूस भरलेल्या गाडीच्या चाकातील हवा सोडून पोलिसांना पाचारण केले होते। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे। माझं नाव प्रमोद जनार्दन कोल्हे, राहणार वडती खुर्द। या व्यापाऱ्याने मला 40 क्विंटल कापूस नेला। या 40 क्विंटल मध्ये 25 किलोले 11 किलो कापूस यानं शिल्लक घेतलेला आहे। असा माझा नाही, असा सगळं गावकरी मंडळीचा 700 ते 800 क्विंटल यानं 8 दिवसापासून कापूस नेणं चालू केलेला आहे। तो आता इथं दिगंबर साबे राहणार ज्ञानगंगापूर इथं पकडलेला आहे। तर इथं आम्ही पोलीस तक्रार केली। पिंपळगाव राजाला चव्हाण साहेब इथं आले, त्याने तो काटा वगैरे बघून घेतला, सगळी चौकशी केली। चौकशी करून आता पाहणी करून इथून निघालेले आहे। पोलीस स्टेशनला तक्रार केली पोलीस स्टेशनला तक्रार केली आम्ही। आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची फसवणूक करून त्यांना आर्थिक संकटात ढकलण्याच्या या प्रकाराचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। विदर्भ न्यूज करिता बुलढाणा येथून प्रशांत खंडारे।